श्री गुरुचरित्र अध्याय 1 ज्या ग्रंथाच्या केवळ स्पर्शाने संकटांचे डोंगर कोसळतात आणि ज्याच्या श्रवणाने साक्षात दत्तप्रभू भक्ताच्या दारी धावून येतात, अशा अलौकिक श्री गुरुचरित्र ग्रंथाचा हा पहिला अध्याय म्हणजे केवळ शब्दांची रचना नाही, तर मोक्षाचा महामार्ग आहे. आज आपण या अध्यायातील प्रत्येक ओवीचा गूढ अर्थ उलगडणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कॉमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. श्री गुरुचरित्राचा हा दिव्य प्रवास सुरू करताना लेखकाने सुरुवातीलाच मांडलेले मंगलाचरण हे केवळ एक औपचारिक वंदन नसून ते एका भक्ताच्या हृदयाचा आर्त हाक आहे. श्री सरस्वती गंगाधर जे या महान ग्रंथाचे लेखक आहेत, ते जेव्हा लेखणी हातात घेतात तेव्हा त्यांच्यासमोर उभा असतो तो अथांग असा दत्त संप्रदायाचा इतिहास आणि श्री गुरूंच्या अफाट लीला. पण या लीला मांडायच्या कशा, सुरुवात कुठून करायची? पहिल्या ओवीतच ते साक्षात विघ्नहर्त्या गणपतीला वंदन करतात. श्री गणेशाय नमः हा मंत्र उच्चारताना लेखकाच्या डोळ्यांसमोर गणरायाचे ते भव्य स्वरूप उभे राहते. ते वर्णन करतात की हे लंबोदरा, हे गजवदना, तू सकल विद्यांचा अधिपती आहेस. जेव्हा एखादा जीव आध्यात्मिक प्रवासाला निघतो तेव्हा त्याच्या मार्गात अनेक विघ्ने येतात. ही विघ्ने बाह्य जगातील नसून ती मानवाच्या अंतर्मनातील शंका, अहंकार आणि अज्ञानाचे अंधकार असतात. या सर्व अडथळ्यांचा नाश करणारा तूच एक आहेस. गणपतीच्या रूपाचे वर्णन करताना लेखक म्हणतात की तुझे हे गंडस्थळ मदजलाने माखलेले आहे. तुझे कान सुपासारखे मोठे आहेत, जे जगातील प्रत्येक भक्ताची आर्तहाक ऐकण्यासाठी सदैव सज्ज असतात. गणपतीचे स्मरण केल्यानंतर लेखक वळतात ते वाणीची अधिष्ठात्री देवता असलेल्या सरस्वती मातेकडे. नमस्ते शारदे देवी म्हणताना सरस्वती गंगाधरांची ओढ अधिक तीव्र होते. ते म्हणतात, हे माते, मी या ग्रंथाची रचना करायला निघालो आहे खरा, पण मला शब्दांचे ज्ञान नाही. अलंकार कसे वापरावे, रसांचे परिपोषण कसे करावे हे मला ठाऊक नाही. तू तर ब्रह्माची मानसपुत्री आहेस, जिच्या हातात वीणा आणि पुस्तक आहे. तू जर माझ्या जिभेवर वास केलास तरच हे दिव्य चरित्र जगासमोर येईल. इथे सरस्वती मातेचे रूप हे केवळ विद्येचे प्रतीक नाही, तर ते बुद्धीच्या शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. लेखकाला अशी बुद्धी हवी आहे जी श्री गुरूंच्या चरित्रातील शुद्ध तत्व ओळखू शकेल. यानंतरचा प्रवास हा त्रिदेव नमन आणि गुरुपरंपरेच्या वंदनाकडे वळतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही शक्तींचे एकात्मिक रूप म्हणजेच दत्त. या विश्वाची उत्पत्ती करणारा ब्रह्मा, पालन करणारा विष्णू आणि संहार करणारा महेश हे तीनही देव ज्या गुरुरूपात सामावलेले आहेत, त्यांना नमन केल्याशिवाय ग्रंथाचे तेज प्रस्थापित होऊ शकत नाही. लेखक इथे स्पष्ट करतात की गुरु हा केवळ मानवी देह नसून तो परब्रह्माचा प्रत्यक्ष आविष्कार आहे. गुरुहू साक्षात परब्रह्म ही उक्ती इथे केवळ शब्दांत राहत नाही, तर ती अनुभवात उतरते. सरस्वती गंगाधर जेव्हा लेखणी हातात घेऊन कागदासमोर बसतात तेव्हा अचानक त्यांच्या मनात एक विचारांचे वादळ उठते. त्यांना जाणीव होते की ज्या श्री गुरूंच्या एका लीलेचा अंत साक्षात देवांनाही लागला नाही, त्यांचे चरित्र लिहिण्याचे धाडस मी कसा करू शकतो? मी तर एक सामान्य अल्पबुद्धी असलेला मानवी जीव. माझ्याकडे ना साधनेचे बळ आहे, ना ज्ञानाची श्रीमंती. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. लेखणी थरथरू लागते. हा तो सर्वोच्च शरणागतीचा क्षण आहे, जिथे एक लेखक स्वतःला पूर्णपणे पुसून टाकतो. ते म्हणतात, हे गुरुदेवा, हे नृसिंह सरस्वती, हा ग्रंथ माझा नाही, यातले शब्द माझे नाहीत. मी केवळ तुमची एक निर्जीव लेखणी आहे. जसे तुम्ही मला हलवाल तसे मी लिहित जाईन. माझ्यातले मी पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचे दैवी रूप या कागदावर उतरणार नाही. म्हणून आधी माझ्या अहंकाराचा बळी घ्या. मला पूर्णपणे अज्ञानी बनवा, जेणेकरून तुमचे पूर्ण ज्ञान माझ्यात प्रवाहित होईल. त्यांच्या या आर्त विनवणीने वातावरणात एक विलक्षण स्पंदन निर्माण होते. तो अष्टसात्विक भाव, ती व्याकुळता आणि देवाशी असलेले ते नाते, हे सर्व इतके गहिवरून येते की तिथे केवळ भक्तीच उरते. निमित्त आहे लिहिणारे, तुम्हीच आहात. हा भाव जेव्हा सिद्ध होतो तेव्हाच श्री गुरुचरित्राचा उगम होतो. भक्तीच्या या शिखरावरून उतरल्यानंतर कथेचा प्रवाह पुन्हा एकदा वेगाने कलियुगाच्या वास्तवाकडे वळतो. सरस्वती गंगाधर सांगतात की हे मंगलाचरण जितके महत्त्वाचे आहे तितकीच महत्त्वाची आहे या ग्रंथाची गरज. आपण सध्या ज्या काळात जगत आहोत ते म्हणजे कलियुग. हे युग अधर्माचे, असत्याचे आणि व्याधींचे योग आहे. मानवाचे मन चंचल झाले आहे, त्याची श्रद्धा डळमळीत झाली आहे. सभोवतालच्या जगात पैशाचा आणि सत्तेचा हाव वाढला आहे.
अशा काळात मानवाला तारून नेण्यासाठी साधी मंत्रसाधना पुरेशी नाही. त्याला गरज आहे ती एका अशा शक्तीची जी त्याच्या हातात हात धरून त्याला संकटातून बाहेर काढेल. कलियुगातील या अंधकारमय स्थितीचे वर्णन करताना लेखक म्हणतात की जेव्हा धर्म संकटात येतो आणि भक्तांचा आक्रोश वाढतो तेव्हा ईश्वराला अवतार घ्यावाच लागतो. पण हा अवतार कसा असेल? तो केवळ युद्धासाठी नसेल, तर तो असेल भक्तांच्या उद्धारासाठी आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी. श्री गुरुचरित्र हा असाच एक दैवी ग्रंथ आहे जो कलियुगातील दोषांना जाळून भस्मीभूत करतो. या अध्यायात पुढे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या स्तुतीनंतर गुरु परंपरेचा उल्लेख येतो. ही परंपरा अत्री ऋषी आणि माता अनुसया यांच्यापासून सुरू होते, ज्यांनी आपल्या तपाच्या बळावर त्रिदेवांना बाळरूपात अवतार घ्यायला भाग पाडले. ही कथा केवळ पौराणिक नाही, तर की एका भक्ताच्या संकल्पाची शक्ती दर्शवणारी आहे. लेखकाचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की वाचकांमध्ये श्रीगुरूंबद्दलची श्रद्धा निर्माण व्हावी. ग्रंथाच्या या सुरुवातीच्या भागात लेखकाने अत्यंत कौशल्याने एकामागून एक देवतांचे आवाहन केले आहे. यात इंद्रादी देव, अष्टदिक्पाल आणि सर्व ऋषीमुनींना सुद्धा वंदन केले आहे. कारण श्रीगुरुचरित्र ही केवळ एक व्यक्तिकथा नसून ती संपूर्ण ब्रह्मांडाची कथा आहे. यात निसर्ग आहे, यात तत्वज्ञान आहे आणि यात सामान्य माणसाच्या जीवनातील दैनंदिन संघर्षावर केलेली मात आहे. सरस्वती गंगाधर इथे एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भर देतात, तो म्हणजे श्रद्धा. जो भक्त हा ग्रंथ श्रद्धेने वाचेल त्याच्यासाठी हा ग्रंथ कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणारा ठरेल. पण ज्याच्या मनात शंका असेल त्याच्यासाठी हे केवळ शब्द असतील. म्हणून ग्रंथारंभ करण्यापूर्वी वाचकाने आपले अंतःकरण शुद्ध करणे आवश्यक आहे. हे शुद्धीकरण कसे होईल? तर ते पहिल्या अध्यायातील या वंदनामुळे होईल. जेव्हा आपण गणपती, सरस्वती आणि त्रिदेवांना नमन करतो तेव्हा आपले मन आपोआप एकाग्र व्हायला सुरुवात होते. कथेचा हा पहिला भाग आपल्याला एका अशा बिंदूवर आणून सोडतो जिथे आपल्याला जाणवते की श्रीगुरुचरित्राची व्याप्ती किती अफाट आहे. लेखक सरस्वती गंगाधरांनी स्वतःला पूर्णपणे श्रीगुरूंच्या चरणी अर्पण केले आहे. आता त्यांना मार्ग मोकळा झाला आहे. पण प्रश्न असा उरतो की या ग्रंथाचा खरा नायक कोण? हे सर्व दिव्य ज्ञान कोणासाठी आणि कोणाद्वारे जगासमोर येणार आहे? या अध्यायाचा उद्देश केवळ देवांची स्तुती करणे नाही, तर कलियुगातील मानवाला एक आशेचा किरण दाखवणे आहे. ज्याप्रमाणे रात्रीच्या घनघोर अंधारानंतर सूर्याचा पहिला किरण मनाला उभारी देतो, तसेच हे मंगलाचरण वाचकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करते. लेखकाने ओवीबद्ध केलेल्या शब्दांमध्ये एक अशी शक्ती आहे जी वाचताना अंधावर शहारे आणते. प्रत्येक ओवीचा अर्थ हा थेट आत्म्याला भेडणारा आहे. पण हे तर केवळ मंगलाचरण होते. ही तर केवळ एक सुरुवात होती. या अथांग सागराचा एक छोटासा थेंब आपण पाहिला आहे. कलियुगाचा महिमा मांडताना लेखक ज्या भयानक संकटांचा उल्लेख करतात त्यातून सुटका कशी होणार? मानवाच्या रक्षणकर्त्याची ओळख कशी पटणार? सृष्टीच्या या अंधकारमय काळात असा कोणता महामानव अवतरणार होता ज्याच्या केवळ दर्शनाने पापांचे शालन होते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीगुरुचरित्राची ही कथा ज्या नामधारकाच्या माध्यमातून पुढे सरकणार आहे, तो नामधारक नेमका कोण? त्याच्या जीवनात असे कोणते वादळ आले होते की त्याला श्रीगुरूंच्या शोधात घराचा त्याग करावा लागला होता? त्याच्या पूर्वजांनी अशी कोणती पुण्याई केली होती की प्रत्यक्ष सिद्ध मुनी त्याला भेटायला येणार होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि नामधारकाचा तो विदारक पण भक्तीने भरलेला प्रवास पाहण्यासाठी आपल्याला वळावे लागेल कथेच्या पुढील भागाकडे, जिथे कलियुगाचे लूप अधिक गडद होईल आणि भक्तीची परीक्षा अधिक कठीण. काळचक्राची गती ही अदम्य आणि अटळ असते. सत्ययुगाच्या त्या दैवी प्रकाशापासून सुरू झालेला हा प्रवास जेव्हा त्रेता आणि द्वापार युगांच्या पायऱ्या उतरत कलियुगाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतो, तेव्हा सृष्टीच्या नियमावलीत एक प्रचंड उलथापालथ घडून येते. श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात सरस्वती गंगाधर आपल्याला याच युगांतराच्या रहस्याकडे घेऊन जातात. धर्माची संकल्पना एका वृषभाच्या म्हणजेच एका बैलाच्या रूपात मांडली गेली आहे. सत्ययुगात हा धर्मरूपी वृषभ आपल्या चारही पायांवर भक्कमपणे उभा होता. सत्य, शौच, दया आणि दान. लोकांच्या मनात केवळ ईश्वरी चैतन्य होते. कपट किंवा मत्सर यांना तिथे जागाच नव्हती. पण जसा काळ पुढे सरकला तसा त्रेतायुगात धर्माचा एक पाय गळून पडला. द्वापार युगात केवळ 2च पाय उरले आणि कलियुग येता येता धर्माची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली. आता हा धर्मरूपी वृषभ केवळ एका पायावर म्हणजेच केवळ दान या धर्मावर थेटी मारत उभा आहे.
कलियुगाचे आगमन होताच जगाचा चेहरा मोहरा बदलून गेला. ज्या पृथ्वीवर कधी वेदांच्या मंत्रोच्चाराचा निनाद घुमत असेल तिथे आता अधर्माचा सुळसुळाट सुरू झाला. सरस्वती गंगाधर वर्णन करतात की कलियुग हे केवळ काळाचे एक चक्र नाही, तर तो मानवी बुद्धीला ग्रासणारा एक रोग आहे. या युगात सत्याची जागा असत्याने घेतली आणि प्रेमाची जागा स्वार्थाने. लोक धर्माच्या नावाने पाखंड करू लागले. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते प्रजेचे रक्षक होण्याऐवजी भक्षक बनू लागले. ज्ञानी लोक गर्वाने आंधळे झाले आणि अज्ञानी लोक अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकले. कलियुगाचे हे वर्णन वाचताना अंगावर काटा येतो, कारण लेखक सांगतात की या काळात नात्यांमधील ओलावा पूर्णपणे संपून जाईल. पुत्र पित्याचा आदर करणार नाही, शिष्य गुरुची टिंगल करेल आणि पतिव्रता धर्माचा ऱ्हास होईल. अधर्माच्या या वाढत्या प्रभावामुळे मानवी जीवन दुःखाच्या सागरात बुडू लागले. घरोघरी दारिद्र्य पसरले. नवनवीन व्याधींनी मानवी शरीराला वेळखा घातला. मानसिक अशांतता इतकी वाढली की माणसाला झोप मिळेनाशी झाली. लोक केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी वाम मार्गाचा अवलंब करू लागले. सरस्वती गंगाधर लिहितात की या युगात वेदांचे पठण करणारे ब्राह्मण आपल्या धर्मापासून ढळतील आणि जे शूद्र आहेत ते स्वतःला महान पंडित म्हणवून घेतील. सर्वत्र गोंधळ, भीती आणि अस्थिरता यांचे साम्राज्य असेल. पण प्रश्न हा निर्माण होतो की जर सर्व काही इतके वाईट आहे तर मग या मानवी जीवनाला आधार कोणाचा? जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, जेव्हा अंधार इतका दाट होतो की स्वतःचा हातही दिसेनासा होतो, तेव्हाच सृष्टीचा तो मूळ पुरुष, तो करुणाकर दत्त महाराज अवताराची योजना आखतात. पण त्या अवतारापूर्वी कलियुगातील पीडित जीवांची जी अवस्था झाली होती ती पाहून साक्षात पृथ्वी माताही गहिवरून गेली. लोक देवाचा दावा करू लागले, पण त्यांच्या हाकेत तो जुना जोर नव्हता, कारण त्यांचे अंतःकरण पापाने मलिन झाले होते. तरीही काही असे जीव होते जे या दलदलीतही भक्तीचा कमलपुष्प फुलवून बसले होते. त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे एक अग्निपरीक्षा. ती एका अंधाऱ्या रात्री एका उद्ध्वस्त झालेल्या गावाच्या वेशीवर एक म्हातारा माणूस आपल्या मरणासन्न मुलाला मांडीवर घेऊन बसला आहे. त्याच्याकडे ना औषध आहे ना अन्नाचा घास. त्याच्या डोळ्यातले पाणी आता सुकून गेले आहे, पण काळजातील आग वाढत चालली आहे. तो आकाशाकडे बघतो, जिथे काळे कुट्ट ढग जमा झाले आहेत. तो किंचाळतो, पण त्याचा आवाज घशातच अडकतो. तो म्हणतो, हे देवा, जर तू आहेस तर आम्हाला या नरकातून का काढत नाहीस? आम्ही काय पाप केले की आमच्या नशिबी केवळ उपासमार आणि रोगराई आली आहे? आमची मुले अनाथ होत आहेत. आमच्या स्त्रियांचे रक्षण करायला कुणी उरले नाही. धर्माच्या गप्पा मारणारे स्वतःच्या महालात सुखी आहेत, पण या मातीशी इमान राखणारा सामान्य माणूस आज रक्ताच्या अश्रूंनी रडत आहे. देवा, तुझी दया कुठे गेली? तू तर संकटात धावून येणार आहेस ना? मग आज हे मौन का? हा केवळ त्या एका वृद्धाचा प्रश्न नव्हता, तर तो कलियुगातील कोट्यावधी पीडित जीवांचा सामूहिक आक्रोश होता. ही ती आर्त हाक होती जी वैकुंठाला आणि कैलासालाही हलवून सोडणारी होती. लोकांच्या मनातील भीती आता पराकोटीला पोहोचली होती. त्यांना वाटत होते की आता हा सृष्टीचा शेवट जवळ आला आहे. कुणीही कोणाचा नाही हा विचार जेव्हा मनात येईल पक्का होतो तेव्हा मानवी आत्मा पूर्णपणे तुटून जातो. त्या हताश क्षणी जेव्हा प्रत्येक जीवाला वाटते की आपण आता अनाथ आहोत, तेव्हाच वातावरणात एक दैदी स्पंदन निर्माण होते. तो क्षण असा असतो जिथे मृतांना मृत्यूचे सावट असते, पण त्याच सावटातून जीवनाचा नवा प्रकाश जन्म घेणार असतो. त्या आर्त हातेचा परिणाम असा झाला की साक्षात दत्तप्रभूंच्या करुणेला पाझर फुटला. कलियुगाचा हा भयावह प्रलय थांबवण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी केवळ ज्ञानापुरे नव्हते, तर प्रत्यक्ष उपस्थितीची गरज होती. आणि म्हणूनच या अध्यायात सरस्वती गंगाधर श्री नृसिंह सरस्वतींच्या अवताराची पार्श्वभूमी तयार करतात. ते सांगतात की श्री गुरु हे केवळ एक व्यक्ती म्हणून येत नाहीत, तर ते आशेचे मूर्त रूप म्हणून प्रकट होतात. ज्या ज्या वेळी जगावर संकटाचे डोंगर कोसळले, त्या प्रत्येक वेळी ईश्वराने रूप बदलले आहे. कधी तो मासा झाला, कधी वराह झाला, तर कधी त्याने नृसिंह होऊन हिरण्यकश्यपू वध केला. पण कलियुगात शत्रू बाहेर नाही, तर तो मानवाच्या आत आहे. अज्ञान, अहंकार आणि मोह या शत्रूंचा नाश करण्यासाठी शस्त्राची नाही, तर गुरुचरित्रासारख्या शब्दास्त्राची आणि श्री गुरूंच्या स्पर्शाची गरज आहे.
लेखक वर्णन करतात की श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार हा कलियुगातील लोकांसाठी एक कामधेनू ठरला. त्यांनी केवळ चमत्कार केले नाहीत, तर त्यांनी जगण्याची एक नवी दिशा दिली. त्यांनी माणसाला पुन्हा एकदा त्याचं कर्तव्य आणि धर्माची जाणीव करून दिली. पण हा अवतार एकदम प्रकट झाला नाही. त्यासाठी आधी भक्तीची भूमी तयार व्हावी लागली. आणि ही भूमी तयार करण्याचे काम एका अशा भक्ताने केले ज्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी या ग्रंथात कोरले गेले आहे. कलियुगाच्या या घोर अंधारातही ज्याच्या कुळाने कधी आपली श्रद्धा ढळू दिली नाही, अशा एका महान भक्ताचा जन्म झाला होता, ज्याचे नाव होते नामधारक. हा केवळ एक माणूस नव्हता, तर तो साक्षात भक्तीचा प्रतिनिधी होता. नामधारकाची कैफियत ऐकल्याशिवाय आपल्याला श्रीगुरूंच्या महानतेचा अंदाज येऊ शकत नाही. कलियुगातील अधर्माच्या या लाटेत नामधारक कसा टिकून राहिला, त्याला त्याच्या पूर्वजांकडून असा कोणता वारसा मिळाला होता ज्याच्या बळावर त्याने थेट देवालाच साथ घातली. ज्याप्रमाणे एक छोटासा दिवा संपूर्ण अंधाराशी लढण्याचे धाडस करतो, तसाच नामधारक या कलियुगाच्या भयान वातावरणात बाहेर पडला होता. त्याच्या मनात एकच ओढ होती, साक्षात श्रीगुरूंचे दर्शन. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. अधर्माने माखलेल्या या जगात एका निष्पाप भक्ताशी कशी सत्वपरीक्षा घेतली जाते हे पाहणे थरारक ठरणार होते. नामधारकाच्या पूर्वजांचा इतिहास, ज्याला सायनदेव या नावाचा गौरव लाभला होता, तो इतिहास उलगडल्याशिवाय श्रीगुरूंच्या लीलेचा हा पट पूर्ण होऊच शकत नाही. कलियुगाचे हे भयानक रूप पाहून घाबरून गेलेल्या जगाला आता एका अशा आधारस्तंभाची गरज होती जो त्यांना या संकटातून बाहेर काढेल. नामधारकाच्या माध्यमातून हा आधार कसा मिळणार होता? तो कोण होता ज्याने आपल्या भक्तीने साक्षात दत्तात्रयांना पृथ्वीवर खेचून आणले? श्रीगुरूंच्या अवताराचे रहस्य आणि नामधारकाच्या जन्माची ती अद्भुत कथा आता एका नवीन वळणावर येऊन ठेपली होती. सायनदेवांच्या त्या पवित्र कुळाची गाथा ऐकताना कलियुगाचे हे दुःख कसे विरघळून जाते हे पाहण्यासाठी आपल्याला आता त्या भक्ताच्या उदयाकडे बघावे लागेल. कलियुगाच्या त्या भयान अंधारात जिथे धर्माचा दिवा मंदावला होता आणि अधर्माने आपले पाय पसरले होते, तिथे एका अशा दैवी पुण्याचा उदय झाला ज्याने साक्षात श्रीगुरूंच्या कृपेला पुन्हा एकदा या पृथ्वीवर प्रवाहित केले. हा केवळ एका माणसाचा जन्म नव्हता, तर तो कित्येक पिढ्यांपासून साठवलेल्या पुण्याईचा परिपाक होता. या भक्ताचे नाव होते नामधारक. नामधारक हा काही साधासुधा माणूस नव्हता. त्याचे कुळ, त्याचे रक्त आणि त्याचे संस्कार हे श्रीगुरूंच्या चरणी अर्पण झालेल्या एका महान परंपरेतून आले होते. त्याचे पूर्वज सायनदेव हे श्री नृसिंह सरस्वतींचे अनन्यसाधारण भक्त होते. जेव्हा श्रीगुरू गाणगापूर क्षेत्रात वास्तव्यास होते, तेव्हा सायनदेवांनी त्यांची सावली बनवून सेवा केली होती. श्रीगुरूंनी सायनदेवांवर इतकी कृपा केली होती की त्यांना वर दिला होता की तुझ्या वंशात भक्तीची ही ज्योत कधीही विझणार नाही. तुझ्या 7 पिढ्यांवर माझी अखंड सावली राहील. नामधारक याच सायनदेवांच्या कुळातील सुपुत्र होता. लहानपणापासूनच त्याच्या कानावर श्रीगुरूंच्या अगाध लीला पडत होत्या. इतर मुले जेव्हा खेळण्यात गुंग असायची, तेव्हा नामधारक आपल्या आजोबांच्या कुशीत बसून श्रीपाद, श्रीविल्लभ आणि नृसिंह सरस्वतींच्या कथा ऐकत असे. पण जसजसा तो मोठा झाला, तसतशी त्याच्या मनातील एक ओढ वाढत गेली. त्याला वाटू लागले की जर माझ्या पूर्वजांनी साक्षात परब्रह्माला पाहिले, त्यांच्या चरणांना स्पर्श केला, तर मी वंचित राहिलो आहे. केवळ कथा ऐकून माझे समाधान कसे होईल? मला त्यांचे प्रत्यक्ष दर्शन हवे आहे. नामधारकाच्या मनात एक अनामिक अस्वस्थता घर करून बसली होती. तो संसार करत होता, आपली कर्तव्य पार पाडत होता, पण त्याचे चित्त मात्र सदैव गाणगापूरच्या त्या निर्गुण मठाकडे आणि भीमा अमरजा संगमाकडे लागलेले असायचे. त्याला संसारातील सुखे आता विषासारखी वाटत होती. पंचपक्वाने समोर असूनही त्याला ती बेचव वाटत, कारण त्याच्या आत्म्याला श्रीगुरूंच्या नामस्मरणाची भूक लागली होती. त्याच्या मनात सतत एकच विचारचक्र चालू असायचे, माझे पूर्वज धन्य होते, पण मी अभागी आहे. मला साक्षात श्रीगुरू कधी भेटतील? एका मध्यरात्री जेव्हा संपूर्ण गाव निद्रेच्या अधीन झाले होते, तेव्हा नामधारक आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला. आत त्याचे कुटुंब शांतपणे झोपले होते. त्याची पत्नी, त्याचे मुलं, ज्यांच्यासाठी त्याने आयुष्यभर कष्ट केले होते. तो त्यांच्याकडे शेवटचा निरोप घेण्याच्या नजरेने बघतो. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. एका बाजूला संसाराची ओढ होती, तर दुसऱ्या बाजूला श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र तहान. तो स्वतःशीच पुटपुटतो, हे गुरुदेवा, मला क्षमा करा. मी या संसाराच्या जाळ्यात अडकलो होतो, पण आता माझे मन इथे रमत नाही. मला माझ्या मुलांचा चेहरा दिसत नाही. मला केवळ तुमचे तेजस्वी रूप दिसत आहे. जर मी इथेच राहिलो तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. मला ठाऊक नाही की पुढचा रस्ता कुठे जातो. मला ठाऊक नाही की मी जिवंत परत येईन की नाही, पण मला आता निघावेच लागेल.
तुमच्या चरणांची धूळ कपाळी लावल्याशिवाय या नामधारकाला आता चैन पडणार नाही. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागतात. तो खाली वाकून आपल्या घराच्या उंबरठ्याला स्पर्श करतो आणि ती माती कपाळाला लावतो. हा त्याचा शेवटचा सांसारिक स्पर्श होता. तो मागे वळून पाहत नाही. त्या काळोख्या रात्रीत केवळ श्रीगुरूंच्या नामाचा आधार घेऊन तो भराबाहेर पडतो. त्याच्या पावलांमध्ये एक विलक्षण निश्चय होता. त्याला ठाऊक होते की आता मागे फिरणे नाही. हा त्याग केवळ घराचा नव्हता, तर तो त्याच्या अहंकाराचा आणि मोहमायेचाही त्याग होता. विरहाच्या त्या वेदनेने त्याचे शरीर शाहरत होते, पण अंतर्मनात एक दिव्य प्रकाशाची ठिणगी पेटली होती. घर सोडल्यानंतर नामधारकाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्याने आपल्यासोबत काहीही घेतले नव्हते, ना अन्नाचा दाणा, ना पाण्याचा तांब्या. त्याला केवळ एकाच गोष्टीची खात्री होती की ज्याने माझ्या पूर्वजांना तारले तो मलाही नक्कीच वाट दाखवेल. तो अनवाणी पायाने चालायला लागला. रस्ता खडतर होता, वने निर्जन होती, पण त्याच्या मुखात अखंड श्रीगुरु नामाचा जप सुरू होता. नामधारक स्वतःशी संवाद साधताना म्हणतो, लोक मला वेडा म्हणतील, लोक म्हणतील की मी माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले, पण त्यांना काय ठाऊक की मी साक्षात संपूर्ण विश्वाच्या पित्याकडे चाललो आहे. हे पाय जोपर्यंत चालतील तोपर्यंत मी चालत राहीन. जर हे शरीर थकले तर मी रांगत राहीन, पण दांडगापूरच्या दिशेने जाणारी माझी ओढ मी कमी होऊ देणार नाही. हे श्रीगुरु, तुम्हीच आता माझे सर्वस्व आहात. त्याचा हा प्रवास केवळ भौगोलिक नव्हता, तर तो त्याच्या श्रद्धेचा प्रवास होता. वाटेत त्याला अनेक प्रलोभने आली. अनेक लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नामधारक कुणालाही जुमानत नव्हता. त्याच्या डोळ्यांसमोर केवळ एकच ध्येय होते, श्रीगुरूंचे दर्शन. सायनदेवांच्या पुण्याईचा तो वारसा त्याच्या रक्तातून त्याला साथ घालत होता. त्याला जाणवत होते की त्याचे पूर्वज त्याला या मार्गावर पुढे जाण्यासाठी आशीर्वाद देत आहेत. पण रस्ता जितका पुढे जात होता तितकी संकटं वाढत होती. नामधारकाच्या शरीराची मर्यादा आता संपत आली होती. कित्येक दिवस अन्नाचा कणही पोटात गेला नव्हता. घसा कोरडा पडला होता आणि ऊन डोक्यावर आग ओकत होते. तरीही तो चालतच राहिला. अधूनमधून त्याला भास व्हायचे की श्रीगुरू समोर उभे आहेत, पण जवळ गेल्यावर तिथे केवळ वाळवंट किंवा काटेरी झाडे असायची. ही त्याच्या भक्तीची अग्निपरीक्षा होती. नामधारक मनात विचार करतो, जर माझी भक्ती खरी असेल, जर माझ्या पूर्वजांचे पुण्य सत्य असेल तर श्रीगुरू मला नक्कीच भेटतील. पण जर माझ्यातच काही दोष असेल तर? याच मातीत माझे प्राण गेले तरी मला दुःख नाही. श्रीगुरूंच्या दर्शनाशिवाय जगण्यापेक्षा त्यांच्या वाटेवर प्राण सोडणे मला जास्त प्रिय आहे. त्याचा हा निश्चय इतका दांडगा होता की निसर्गही थक्क झाला असावा. पण अजून बराच रस्ता कापायचा होता. नामधारकाच्या या खडतर प्रवासाचे पुढचे पाऊल काय असणार होते? त्याचे शरीर साथ देणार होते की त्याची श्रद्धा कोलमडणार होते? तो भीमा अमरजा संगमापर्यंत पोहोचू शकणार होता का? प्रवासातील हे कष्ट आणि मनाचा तो संघर्ष आता एका अशा टोकावर पोहोचला होता जिथे केवळ चमत्कारच त्याला वाचवू शकत होता. नामधारकाच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट आणि त्याची गुरुभेटीची ती आर्त ओढ आता पुढच्या वळणावर काय रंग दाखवणार होती हे पाहणे रोमांचक ठरणार होते. नामधारकाची पावलं आता केवळ जमिनीवर पडत नव्हती, तर ती त्याच्या अढळ विश्वासाची साक्ष देत खडतर वाटेवर उमटत होती. घराच्या उंबरठा ओलांडल्यानंतर त्याच्यासमोर उभे होते ते एक अथांग आणि निर्जन अरण्य. सूर्य आपल्या प्रखर किरणांनी धरणीला भाजून काढत होता. वैशाख वणवा पेटल्यासारखं वातावरण होते. जमिनीतून निघणाऱ्या वाफा नामधारकाच्या शरीराचा वेध घेत होत्या, पण त्याच्या अंतर्मनात जी श्रीगुरूंच्या दर्शनाची आग पेटली होती त्यासमोर हे बाह्य तापमान काहीच नव्हते. त्याच्या पायात वाहणा नव्हत्या. अनवाणी पायांना जमिनीवरील तापलेल्या वाळूचे चटके बसत होते. प्रत्येक पावलागणवे एखादा काटा पायात रुतत होता. रक्त वाहत होते, पण नामधारकाचे लक्ष त्या जखमांकडे नव्हते. त्याचे ओठ कोरडे पडले होते. घसा शोष पडल्यामुळे बसला होता. तरीही त्यातून एकच नाद उमटत होता, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रवासाचा हा दुसरा दिवस होता. अन्नाचा एक कणही त्याच्या पोटात गेला नव्हता. भुकेने शरीरातील सर्व शक्ती शोषून घेतली होती. चालताना त्याचे पाय लटपटत होते. डोळ्यांसमोर अधूनमधून अंधारी येत होती. पण जेव्हा जेव्हा त्याला वाटायचे की आपण आता कोसळणार, तेव्हा तेव्हा त्याला आपल्या पूर्वजांचा, सायनदेवांचा चेहरा आठवायचा. त्याला आठवायचे की जर माझ्या पूर्वजांनी इतकी श्रीगुरूंची सेवा केली तर मी इतक्या लवकर हार कसा मांडू शकतो. तो स्वतःला सावरत असे आणि पुन्हा चालू लागायचा.
पण या शारीरिक कष्टांपेक्षाही मोठे कष्ट त्याच्या मनाचे होते. मनातील संशयाचे भूत अधूनमधून डोकं वर काढत. नामधारक, तू हे काय करतो आहेस? तू तुझ्या सुखी संसाराचा त्याग केलास. तुझी मुलं तुला शोधत असतील. साक्षात दत्त महाराज तुला भेटतीलच याची काय खात्री? हे सर्व केवळ तुझा भ्रम तर नाही ना? हे प्रश्न त्याच्या कानात गुजबुजत. कलियुगाचा हाच तर प्रभाव होता, भक्ताच्या मनात शंका निर्माण करणे. नामधारक जोराने ओरडायचा, नाही, माझे श्रीगुरु सत्य आहेत, माझे पूर्वज खोटे बोलणार नाहीत. आणि तो पुन्हा जोमाने चालू लागायचा. रस्ता अधिकच दुर्गम होत गेला. समोर एक घनदाट जंगल होते, जिथे हिंस्त्र पशूंचा वावर होता. पण नामधारकाला मृत्यूचे भय उरले नव्हते. त्याला वाटत होते की जर वाघाने मला खाल्ले तर माझे हे शरीर श्रीगुरूंच्या भूमीवरच अर्पण होईल. तो झाडाझुडपातून वाट काढत पुढे जात होता. त्याचे कपडे फाटले होते, अंगावर ओरखडे उमटले होते. तहानेने व्याकुळ होऊन तो पाण्याचा शोध घेऊ लागला, पण दूर दूरपर्यंत कुठेही पाण्याचा साठा दिसत नव्हता. वाळलेल्या पानांचा आवाज त्याच्या पावलांच्या तालात मिसळत होता. तो थकला होता, इतका थकला होता की आता त्याचे फुफ्फुस श्वास घ्यायलाही कष्ट घेत होते. पण त्याचे मन मात्र भीमा अमरजा संगमाच्या त्या पवित्र जलाची स्वप्ने पाहत तेते. त्याला वाटत होते की एकदा का मी त्या संगमावर पोहोचलो की माझ्या जन्माचे सार्थक होईल. तो पडत धडपडत पण जिद्दीने पुढे सरकत होता. त्याच्या या संघर्षात वेळ जणू थांबली होती. दिवसाचे ऊन आणि रात्रीचा भयान काळोख यांतला फरकच त्याला कळेनासा झाला होता. दुपारची वेळ होती. सूर्याने आपले रौद्र रूप धारण केले होते. नामधारक एका जुन्या वठलेल्या वटवृक्षाखाली येऊन पोहोचला. त्याची शक्ती आता पूर्णपणे संपली होती. त्याचे गुडघे जमिनीला टेकले आणि तो धडकन कोसळला. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्याने आपले डोके त्या झाडाच्या खोडाला टेकवले. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता गालावर सुकले होते. तो वर आकाशाकडे बघतो, जिथे सूर्य आग ओकत होता. त्याच्या मनातील तो धीर आता सुटायला लागला होता. तो अत्यंत क्षीण आवाजात जणू स्वतःच्या आत्म्याशीच संवाद साधत म्हणतो, हे गुरुराया, हे नृसिंह सरस्वती, मी हारलो. माझे शरीर आता साथ देत नाहीये. मी तुमच्या दर्शनासाठी निघालो होतो, पण वाटतंय की या झाडाखालीच माझे प्राण जाणार. जर तुम्हाला माझे दर्शन द्यायचेच नव्हते तर माझ्या मनात ही ओढ का निर्माण केलीत? माझ्या पूर्वजांच्या पुण्याईचा हाच का तो मोबदला? मी अज्ञानी आहे, मी पापी असेन, पण तुमची करुणा तर अफाट आहे ना? जर मी इथेच मरणार असेल तर खुशाल माझे प्राण घ्या, पण मरण्यापूर्वी फक्त एकदा तुमचे तेजस्वी रूप मला दिसू द्या. हे दत्त महाराजा, या अनाथ भक्ताला आता सावरणार की नाही? त्याच्या आवाजात इतकी आर्तता होती की त्यांनी निर्जन अरण्यातही जणू एक निशब्दता पसरली. तो आता केवळ एक हाडामासाचा सापळा उरला होता. त्याने आपले डोळे घट्ट मिटे. त्याला वाटले की आता हाच आपला शेवट आहे. त्याच्या मनात आपल्या मुलांचे चेहरे एका क्षणासाठी आले, पण त्याने ते झटकून टाकले आणि केवळ श्री गुरूंच्या पादुकांचे ध्यान धरले. तो क्षण म्हणजे नामधारकाच्या अस्तित्वाचा आणि ईश्वराच्या अस्तित्वाचा एक महासंग्राम होता. त्याने आपला अहंकार, आपली भीती आणि आपले प्राणही श्रीगुरूंच्या चरणी समर्पित केले. जर तू भेटणार नसशील तर हे प्राण आत्ताच घे, हा त्याचा शेवटचा जाब होता. त्या क्षणी नामधारक पूर्णपणे शून्य झाला होता. त्याच्या शरीराची वेदना आता त्याला जाणवत नव्हती, कारण त्याचे मन एका वेगळ्याच विश्वात शिरले होते. ही ती हतबलता होती जी साक्षात भगवंताला सिंहासनावरून उठायला भाग पाडते. पण मृत्यू तिथे आला नाही. उलट नामधारकाच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर एक चमत्कार घडू लागला. त्याला अचानक जाणवले की ज्या जमिनीवर तो पडला आहे तिथून एक विलक्षण थंडावा त्याच्या शरीरात शिरतोय. त्याच्या नाकाला एक अत्यंत गोड दैवी सुगंध येऊ लागला. हा सुगंध सुकलेल्या पानांचा नव्हता, तर तो होता पवित्र जलाचा आणि तुळशीचा. नामधारकाने कष्टाने आपले डोळे उघडले. त्याला वाटले की हा एखादा भरम आहे, पण तो सुगंध तीव्र होत गेला. त्या रणरणत्या उन्हातही त्याला थंड वाऱ्याची एक झुळूक स्पर्श करून गेली. त्याच्या कानात दुरून पाण्याचा खळखळाट ऐकू येऊ लागला. हे काय आहे? मी कुठे आहे? त्याने कष्टाने आपले शरीर सावरले आणि समोर पाहिले. दूरवर त्याला 2 नद्यांचे पाणी एकत्र येताना दिसले. तो प्रकाश, तो निळाशार पाण्याचा प्रवाह. नामधारकाचे हृदय जोराने धडधडू लागले. त्याला जाणीव झाली की तो ज्या ठिकाणासाठी इतके दिवस तडफडत होता, तो भीमा अमरजा संगम आता त्याच्या दृष्टिक्षेपात होता. त्याच्या शरीरात जणू रक्ताचा नवा संचार झाला. जो पाय आता हलत नव्हता तो आता धावण्यासाठी सज्ज झाला. तो धावत सुटला,
तो ओरडत सुटला, गुरुदेव गुरुदेव. पण या संगमाच्या काठावर पोहोचल्यानंतर त्याला जे दिसणार होते ते त्याच्या पलीकडचे होते. केवळ निसर्ग नाही, तर तिथे एका अशा शक्तीची उपस्थिती होती जिने नामधारकाचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले असते. काय होणार होते त्या संगमावर? नामधारकाची ती मूर्छा त्याला कुठे घेऊन जाणार होती? नामधारकाच्या डोळ्यात आता थकवा नव्हता, तर एक दिव्य चमक होती. समोर दिसणारा तो पाण्याचा प्रवाह त्याला साथ घालत होता. भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा तो संगम, ज्या स्थानाचे महात्म्य साक्षात देवांनीही गायले आहे, ते स्थान आता त्याच्या नजरेसमोर होते. त्याचे पाय रक्ताळलेले होते, शरीरातील त्राण संपला होता, पण त्याचे मन गरुडासारखी झेप घेत त्या संगमाच्या काठावर पोहोचले होते. तो धावत सुटला. वाळवंतातील मृगजळामागे धावणाऱ्या हरिणासारखी त्याची अवस्था नव्हती, कारण हे मृगजळ नव्हते, तर हे साक्षात मोक्षाचे द्वार होते. तो अडखळला, पडला, पुन्हा उठला. त्याच्या प्रत्येक श्वासासोबत दिगंबरा हा जप त्या वाऱ्यात मिसळत होता. संगमाच्या जवळ पोहोचताच त्याला जाणवले की इथली हवा वेगळी आहे. या हवेत सुगंध होता, चंदनाचा, सुकलेल्या तुळशीचा आणि एका अनामिक दैवी शक्तीचा. भीमा नदीचा संथ प्रवाह आणि तिला येऊन मिळणारी अमरजा, हे दृश्य पाहून नामधारकाचे हात आपोआप जोडले गेले. संगमाच्या काठावरील ते पवित्र वाळू नामधारकाच्या पायांना स्पर्शली आणि त्याला जणू स्वर्ग सुखाचा अनुभव आला. ती वाळू तप्त नव्हती, तर चंदनासारखी शीतल होती. तो रांगत रांगत पात्राच्या अगदी जवळ गेला. त्याला त्या पवित्र जलाचे आचमन करायचे होते. आपल्या कपाळाला तो तीर्थ लावायचे होते. पण जसा त्याने आपला हात पाण्याकडे नेला, तसे त्याचे शरीर एकाएकी जड झाले. त्याच्या डोळ्यांसमोर हजारो सूर्य एकाच वेळी चमकल्यासारखा प्रकाश दिसला. कानात अनाहत नाद घुमू लागला. त्याचे हृदय आता वेगाने धडधडत नव्हते, तर ते एका लयबद्ध शांततेत स्थिरावले होते. आता पुरे झाले, हा विचार त्याच्या मनात आला. त्याची दृष्टी धुसर झाली. संगमाचा तो खळखळाट, तो वारा, ती झाडे, सर्व काही एका महान शून्यात विरघळून गेले. नामधारक तिथेच त्या पवित्र संगमाच्या काठावर मूर्छित होऊन कोसळला. नामधारक जेव्हा त्या वाळूवर कोसळला, तेव्हा बाह्य जगासाठी तो बेशुद्ध होता, पण त्याच्या अंतर्मनात एक वेगळीच सृष्टी निर्माण झाली होती. त्या मूर्छित अवस्थेत त्याला आपल्या शरीराचे भान उरले नव्हते. कित्येक दिवसांची ती भूक, ती तहान, पायांतील त्या वेदना आणि मनातील तो संशय, सर्व काही जणू एका क्षणात जाळून खाक झाले होते. त्याला जाणवले की तो एका अथांग निळ्या शार प्रकाशाच्या महासागरात तरंगत आहे. हा प्रकाश डोळ्यांना टोचणारा नव्हता, तर तो मायेच्या मायेने कुरवाळणारा होता. त्याला असे वाटले की जणू तो एका लहान बाळासारखा आपल्या आईच्या कुशीत विसावला आहे. ती आई म्हणजे दुसरे कोणी नसून ही भीमा अमरजा भूमीच होती. आजूबाजूला एक विलक्षण निस्तब्धता पसरली होती. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला होता. झाडांची पानं हलणे बंद झाले होते. जणू निसर्गानेही आपला श्वास रोखून धरला होता, कारण एक भक्त आपल्या देवाच्या इतक्या जवळ पोहोचला होता. नामधारकाच्या चेहऱ्यावर आता एक स्मिताहास्य होते. त्याच्या मनातील मीपण पूर्णपणे पुसले गेले होते. त्या मूर्छित अवस्थेत त्याला एक अनाहत धुनी ऐकू येत होता. ओम ओम ओम. हा आवाज पाण्याचा नव्हता, तर तो ब्रह्मांडाचा मूळ नाद होता. तो क्षण म्हणजे शून्यता होती. नामधारकाला वाटले की आता मला पुन्हा कधीही शुद्धीवर यायचे नाही. ही शांती, हा विरंगुळा आणि हा दैवी स्पर्श सोडून पुन्हा त्या संसाराच्या नश्वर जगात जाण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याला जाणवले की ज्या श्रीगुरूंना तो बाहेर शोधत होता, ते तर त्याच्याच आत या शांततेच्या रूपात बसले आहेत. त्याच्या अष्टसात्विक भावांनी उच्चांक गाठला होता. त्याच्या मिटलेल्या पापड्यांतून आनंदाश्रूंच्या 2 धारा वाहून त्या पवित्र वाळूत मिसळल्या. हा भक्तीचा तो परमोच्च बिंदू होता, जिथे भक्त स्वतःला विसरतो आणि केवळ भक्ती उरते. त्या संगमाच्या काठावर पडलेले नामधारकाचे ते शरीर आता केवळ हाडामासाचे नव्हते, तर ते एका पवित्र मंदिरासारखे तेजपुंज दिसत होते. मूर्छेच्या त्या गाढ अवस्थेतून आता कथेचा प्रवास पुन्हा एका नवीन वळणाकडे सरकतो. नामधारकाचे शरीर सुन्न पडले होते, पण त्याची चेतना आता एका दिव्य स्वप्नलोकात प्रवेश करत होती. हे स्वप्न साधे नव्हते, तर तो साक्षात श्रीगुरूंनी दिलेला दृष्टांत होता. अचानक त्या निळ्या शार प्रकाशातून एक प्रचंड तेज बाहेर पडू लागले. नामधारकाला जाणवले की तो एका भव्य मंदिरात उभा आहे. समोरचा दरवाजा उघडतो आणि तिथून बाहेर येतो एक असा प्रकाश जो पाहून सूर्यालाही लाज वाटेल. त्या तेजातून एक आकृती स्पष्ट होऊ लागली.
एक तेजस्वी पुरुष ज्यांच्या जटा गंगेच्या प्रवाहासारख्या विखुरलेल्या आहेत, ज्यांच्या कपाळावर भस्माचे 3 पट्टे चमकत आहेत आणि ज्यांच्या नजरेत संपूर्ण ब्रह्मांडाची करुणा सामावलेली आहे. त्या पुरुषाच्या एका हातात दंड होता आणि दुसऱ्या हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि अंगावर व्याघ्रांबर. हे रूप पाहून नामधारकाचा आत्मा शहारला. त्याला कळाले की ज्यासाठी त्याने आपल्या संसाराचा त्याग केला, ज्यासाठी तो रक्ताळलेल्या पायांनी अरण्यात भटकला, ते साक्षात दत्त स्वरूप आता त्याच्यासमोर उभे आहे. पण हे स्वप्न होते की सत्य? नामधारकाला वाटले की जर हे स्वप्न असेल तर मी कधीही जाग होऊ नये. पण त्या तेजस्वी पुरुषाने नामधारकाकडे पाहून एक स्मिताहास्य केले. त्या हास्यात इतकी ताकद होती की नामधारकाच्या हृदयातील सर्व जखमा एका क्षणात भरून आया. तो पुरुष त्याच्या जवळ येऊ लागला. प्रत्येक पाऊल नामधारकाच्या हृदयाच्या धडधडीत मिसळत होते. संगमाच्या त्या पवित्र भूमीवर आता एक असा चमत्कार घडणार होता जो नामधारकाच्या कल्पनेच्याही पलीकडे होता. मूर्छेतील ही अवस्था आता संपत आली होती. नामधारकाची चेतना पुन्हा आपल्या शरीरात परतण्यासाठी धडपडत होती, कारण स्वप्नातील तो तेजस्वी पुरुष आता प्रत्यक्षात त्याच्या समोर येणार होता. काय घडणार होते? जेव्हा नामधारक आपले डोळे उघडणार होते, समोर साक्षात श्रीगुरू असणार होते की पुन्हा तेच निर्जनारण्य? नामधारकाच्या या दैवी मूर्छेचा अंत एका अशा साक्षात्काराने होणार होता ज्याने संपूर्ण श्रीगुरु चरित्राचा मार्गच बदलून टाकला असता. नामधारकाचे शरीर भीमा अमरजा संगमाच्या त्या पवित्र वाळूवर सुन्न पडले होते, पण त्याची चेतना आता एका अशा विश्वात प्रवेश करत होती जिथे काळाचे अस्तित्व संपले होते आणि केवळ प्रकाशाचे राज्य सुरू झाले होते. मूर्छेच्या त्या गाढ अंधारात अचानक एक ठिणगी पडली. नामधारकाला स्वप्नात दिसले की तो एका प्रचंड अनंत अशा क्षितिजावर उभा आहे. आजूबाजूला कसलाही आवाज नाही, केवळ एक सोनेरी धुकं पसरलेलं आहे. तो चालत जातोय, पण पाय जमिनीला लागत नाहीयेत. अचानक त्या धुक्यातून एक प्रकाशपुंज बाहेर पडतो. हा प्रकाश इतका प्रखर आहे की नामधारकाला आपले डोळे मिटावे लागतात. पण आश्चर्य म्हणजे डोळे मिटूनही त्याला तो प्रकाश आतून दिसत असतो. हा प्रकाश सूर्यापेक्षाही तेजस्वी आहे, पण त्यात दाहकता नाही, तर चंदनासारखी शीतलता आहे. त्या प्रकाशाच्या केंद्रस्थानी हळूहळू एक आकृती स्पष्ट होऊ लागते. नामधारकाचे हृदय धडधडू लागते. त्याला दिसते की एक भव्य आणि दिव्य पुरुष त्याच्यासमोर उभा आहे. त्यांचे रूप पाहून नामधारकाचा आत्मा कृतकृत्य होतो. त्यांचे केस जटांच्या रूपात डोक्यावर बांधलेले आहेत, जणू साक्षात गंगेचा प्रवाह तिथे विसावला आहे. कपाळावर भस्माचे 3 पट्टे चमकत आहेत, जे भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्हींवर त्यांचे असलेले अधिकाराची साक्ष देतात. गळ्यात रुद्राक्षांच्या अनेक माळा आहेत, ज्यांच्या प्रत्येक मण्यामधून एक वेगळेच चैतन्य बाहेर पडत आहे. अंगावर व्याघ्रांबर म्हणजे वाघाचे कातडे परिधान केलेले आहे. एका हातात योगदंडाचा आधार आहे आणि दुसऱ्या हातात पावन कमंडलू. त्यांची दृष्टी नामधारकावर पडताच त्याला असे वाटते की त्याच्या 1000 जन्मांची पापे त्या एका नजरेत जळून खाक झाली आहेत. तो पुरुष केवळ एक माणूस नव्हता, तर ते साक्षात चालते बोलते ब्रह्म होते. तो तेजस्वी पुरुष नामधारकाला खुणावतो. स्वप्नातील तो आकाश त्या पुरुषाच्या पावलांच्या स्पर्शाने थरथरू लागतो. नामधारकाची अवस्था एखाद्या तहानलेल्या हरणासारखी होते, जो पाण्याचा साठा पाहून वेडापिसा धावतो. तो त्या दिव्य मूर्तीकडे झेप घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे शरीर जड झाल्यासारखे वाटते. तो हात पसरतो, तो ओरडतो, पण आवाज फुटत नाही. त्याचवेळी त्या दिव्य पुरुषाच्या मुखातून एक शब्द बाहेर पडतो, जो संपूर्ण ब्रह्मांडाला गवसणी घालतो. वत्सा, नामधारका, घाबरू नकोस. तू जो प्रवास केलास तो मी पाहिला आहे. तुझे अश्रू माझ्या चरणांपर्यंत पोहोचले आहेत. तो आवाज गंभीर होता, पहाडाच्या प्रतिध्वनीसारखा वजनदार, पण त्यात एका आईची माया सामावलेली होती. त्या दिव्य पुरुषाने आपला उजवा हात हळूहळू वर उचलला. नामधारकाला जाणवले की आता काहीतरी अघटित घडणार आहे. तो पुरुष त्याच्या अगदी जवळ येतो, इतका जवळ की नामधारकाला त्यांच्या शरीरातून येणारा तो दिव्य सुगंध स्पष्टपणे जाणवू लागतो. तो सुगंध म्हणजे पारिजातकाचा, चंदनाचा आणि पवित्र यज्ञाच्या धुराचा संगम होता. नामधारकाने आपले मस्तक आदराने झुकवले. स्वप्नातील त्या शांततेत जेव्हा नामधारकाने आपले मस्तक झुकवले, तेव्हा त्या सिद्ध पुरुषाने आपला कोमल आणि उबदार हात नामधारकाच्या मस्तकावर ठेवला. तो स्पर्श होताच नामधारकाच्या अंगावरून विजेचा प्रवाह गेल्यासारखे झाले. पण ही वीज मारक नव्हती, तर ती तारक होती. तो हात मस्तकावर ठेवताच नामधारकाला जाणवले की त्याच्या डोक्यातून एक प्रकारचा गरम आणि मलिन स्त्राव बाहेर पडतोय आणि त्या जागी एक अमृततुल्य थंडावा शिरतोय. त्याच्या मेंदूतील सर्व नसा जणू शांत झाल्या. कित्येक दिवसांपासूनची ती तडफड, तो घराचा विरह, पायातील त्या वेदना, सर्व काही त्या एकाच स्पर्शात विरघळून गेले. त्याला असे वाटले की जणू या विश्वातील सर्व दुःखे संपली आहेत आणि केवळ एक आनंद उरला आहे. तो स्पर्श केवळ त्वचेचा नव्हता, तर तो आत्म्याचा आत्म्याशी झालेला संवाद होता.
नामधारकाला जाणवले की ज्या हाताने साक्षात सृष्टीची रचना केली, भक्तांच्या संकटांचे निवारण केले, तोच हात आज माझ्यासारख्या पामराच्या डोक्यावर आहे. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर ते कृतज्ञतेचे होते. त्याला वाटले की हे गुरुराया, जर या स्पर्शासाठी मला मरण आले तरी चालेल. मला आता पुन्हा त्या संसाराच्या नश्वर जगात जायचे नाही. मला याच स्पर्शात, याच प्रकाशात कायमचे विरघळून जाऊ द्या. त्या क्षणी नामधारकाच्या मनातील प्रत्येक शंका, प्रत्येक प्रश्न मिटला होता. त्याला त्याचे उत्तर मिळाले होते. श्री गुरु खरोखर आहेत आणि ते आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाहीत. भक्तीच्या त्या शिखरावर पोहोचलेला नामधारक आता पूर्णपणे तृप्त झाला होता. पण नियतीला काहीतरी वेगळीच अभिप्रेत होते. तो आनंद, तो प्रकाश आणि तो स्पर्श अचानक सर्व काही वेगाने मागे हटू लागले. नामधारकाला वाटले की कोणीतरी त्याला त्या सुखद स्वप्नातून ओढून काढत आहे. तो ओरडला, "नाही, मला सोडून जाऊ नका, मला तुमच्या सोबत घ्या." पण तो सिद्ध पुरुष मंद स्मितहास्य करत धुक्यात विरघळून गेला. अचानक एक मोठा आवाज झाला आणि नामधारकाची ती दैवी मोर्चात तुटली. त्याचे डोळे झटकन उघडले. समोर रणरणते ऊन नव्हते, तर सूर्य आता मावळतीला गेला होता. आकाशात तांबूस रंग पसरला होता. नामधारक पुन्हा त्या भीमा अमरजा संगमाच्या माळावर होता. तो खडबडून उठून बसला. त्याला वाटले की अरे, ते केवळ स्वप्न होते का? मी इतका वेळ जो अनुभव घेतला तो केवळ माझा भ्रम होता का? त्याच्या मनात पुन्हा एकदा निराशेचे सावट येऊ लागले. त्याचे शरीर अजूनही थकत होते. तहान लागली होती. नामधारकाचे पाय जमिनीला लागत नव्हते. जणू काही त्याच्या शरीरातील थकवा एखाद्या जादुई शक्तीने खेचून घेतला आहे. समोर दिसणारी ती आकृती धूसर नसून ती चैतन्याचा एक जिवंत डोंगर होती. स्वप्नात पाहिलेले तेच रूप, तोच तेजस्वी चेहरा आणि तीच करुणा. साक्षात सिद्ध मुनी तिथे बसले होते. नामधारक धावत सुटला. त्याच्या मनात विचारांचे वादळ शमले होते. केवळ एकच ध्येय उरले होते, ते चरण. ज्या चरणांच्या स्पर्शासाठी त्याने संसाराचा त्याग केला, ज्या चरणांच्या धुळीसाठी त्याने रक्ताळलेल्या पायांनी राणोमाळ भटकंती केली, ते चरण आता प्रत्यक्ष त्याच्या समोर होते. भीमा अमरजा संगमाचा तो परिसर आता एखाद्या स्वर्गीय दरबारासारखा भासत होता. सूर्याची मावळतीची किरणे सिद्धमुनींच्या जटांवर आणि त्यांच्या भस्मविलेपित शरीरावर पडल्यामुळे एक विलक्षण सुवर्ण कडा निर्माण झाली होती. नामधारकाचा कंठ दाटून आला होता. त्याला ओरडायचे होते, पण मुखातून शब्द फुटत नव्हता. तो केवळ गुरुदेव, गुरुदेव असे अस्पष्ट स्वर काढत त्या दिशेने झेपावत होता. पण त्याने जसा आपला हात आपल्या मस्तकावर लावला तसा तो थक्क झाला. त्याला जाणवले की स्वप्नात ज्या ठिकाणी त्या सिद्धपुरुषाने हात ठेवला होता ती जागा अजूनही उबदार आहे. इतकेच नाही, तर तिथून एक विलक्षण सुगंध त्याच्या हाताला लागला होता. हा तोच सुगंध होता जो त्याने स्वप्नात अनुभवला होता. नामधारकाचा अष्टसात्विक भाव जागृत झाला. त्याला कळाले की ते केवळ स्वप्न नव्हते, तो दृष्टांत होता. श्री गुरूंनी आपली उपस्थिती सिद्ध करून दिली होती. तो आनंदाने ओरडू लागला, नाचू लागला. ते आले होते, माझे गुरुदेव आले होते, त्यांनी मला स्पर्श केला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पण त्याच क्षणी त्याला जाणीव झाली की जर स्वप्नात ते आले होते तर ते याच परिसरात कुठेतरी असले पाहिजेत. त्यांनी मला दर्शन दिले म्हणजे ते मला भेटायला नक्कीच येणार. नामधारकाने आजूबाजूला पाहिले. संगमाचे पाणी संथ वाहत होते. समोरची झाडे शांत होती. अचानक त्याची नजर दूरवर एका वडाच्या झाडाकडे गेली. तिथे त्याला एक धूसर आकृती दिसली. कोणीतरी तिथे बसले होते. नामधारकाच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने डोळे चोळून पुन्हा पाहिले. स्वप्नात पाहिलेले तेच जटाधारी रूप, तोच दंड आणि तोच कमंडलू. स्वप्नातील ती मूर्ती आता प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभी होती. नामधारकाच्या पायात आता थकवा नव्हता. तो वाऱ्याच्या वेगाने त्या दिशेने धावला. काय होणार होते जेव्हा नामधारक त्या प्रत्यक्ष सिद्धपुरुषाच्या चरणांवर डोके ठेवणार होता? स्वप्न आणि सत्य यांच्यातील ती पुसट रेषा आता ओलांडली जाणार होती. नामधारकाचे पाय जमिनीला लागत नव्हते. जणू त्याच्या शरीरातील थकवा एखाद्या जादुई शक्तीने खेचून घेतला होता. समोर दिसणारी ती आकृती धूसर नसून ती चैतन्याचा एक जिवंत डोंगर होती. स्वप्नात पाहिलेले तेच रूप, तोच तेजस्वी चेहरा आणि तीच करुणा. साक्षात सिद्ध मुनी तिथे बसले होते. नामधारक धावत सुटला. त्याच्या मनात विचारांचे वादळ शमले होते. केवळ एकच ध्येय उरले होते,
ते चरण, ज्या चरणांच्या स्पर्शासाठी त्याने संसाराचा त्याग केला, ज्या चरणांच्या धुळीसाठी त्याने रक्ताळलेल्या पायांनी रानोमाळ भटकंती केली, ते चरण आता प्रत्यक्ष त्याच्यासमोर होते. भीमा अमरजा संगमाचा तो परिसर आता एखाद्या स्वर्गीय दरबारासारखा भासत होता. सूर्याची मावळतीची किरणे सिद्धमुनींच्या जटांवर आणि त्यांच्या भस्मविलेपित शरीरावर पडल्यामुळे एक विलक्षण सुवर्ण कडा निर्माण झाली होती. नामधारकाचा कंठ दाटून आला होता. त्याला ओरडायचे होते, पण मुखातून शब्द फुटत नव्हता. तो केवळ गुरुदेव गुरुदेव असे अस्पष्ट स्वर काढत त्या दिशेने झेपावत होता. सिद्धमुनी शांत मुद्रित बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक असे हास्य होते जे केवळ एखाद्या आईच्या चेहऱ्यावर आपल्या हरवलेल्या लेकराला पाहताना येते. नामधारक त्यांच्या जवळ पोहोचला आणि एखाद्या कोसळणाऱ्या वृक्षाप्रमाणे थेट मुनींच्या चरणांवर आडवा झाला. त्याने मुनींचे पाय आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवले. जणू काही आता जग इकडून तिकडे झाले तरी तो हे पाय सोडणार नव्हता. त्याचे डोके मुनींच्या चरणांवर होते आणि त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी मुनींचे पाय पूर्णपणे भिजून गेले. हे केवळ पाणी नव्हते, तर ते नामधारकाच्या अनेक जन्मांच्या तपाचे फळ होते. सिद्धमुनींनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यांनी नामधारकाला रडू दिले, त्याचे दुःख वाहून जाऊ दिले. काही क्षण तिथे केवळ नदीचा खळखळाट आणि नामधारकाच्या हुंदक्यांचा आवाज होता. निसर्गही या गुरुशिष्याच्या भेटीचा साक्षीदार होऊन स्तब्ध झाला होता. नामधारकाचा तो स्पर्श मुनींच्या चरणांना झाला आणि एका क्षणात त्याच्या देहातील सर्व उरलीसुरली वेदना शांत झाली. त्याला असे वाटले की जणू अनेक युगांपासून तो भटकत होता आणि आज त्याला त्याचे घर सापडले आहे. सिद्धमुनींनी अत्यंत मायेने आपला एक हात नामधारकाच्या पाठीवर ठेवला आणि दुसरा हात त्याच्या डोक्यावर फिरवला. तो स्पर्श तो इतका कोमल आणि इतका ताकदवान होता की नामधारकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. एखाद्या लहान मुलाला जसे त्याच्या आईने कडेवर घ्यावे आणि त्याच्या सर्व चिंता मिटाव्यात, तसाच अनुभव नामधारकाला येत होता. मुनींच्या चरणांमधून एक थंड चंदनासारखी संवेदना नामधारकाच्या मस्तकात शिरत होती. त्याला जाणवले की ज्या हातांनी साक्षात श्रीगुरूंची सेवा केली तेच हात आज मला सावरत आहेत. नामधारकाचे शरीर हुंदक्यांनी थरथरत होते, पण त्याचे मन मात्र एका अशा शांततेत विसवले होते जिचे वर्णन कोणत्याही भाषेत करणे अशक्य आहे. तो चरणस्पर्श म्हणजे केवळ शरीराचा स्पर्श नव्हता, तर तो अज्ञानाच्या अंधारावर झालेला ज्ञानाचा प्रहार होता. नामधारकाला वाटले की आता मला उठायचेच नाही. या चरणांच्या धुळीतच मला कायमचे विरघळून जाऊ द्या. त्याच्या मनातली ती ओढ, ती व्याकुळता आणि तो विरहाचा अग्नी आता शांत झाला होता. हा गुरुशिष्य भेटीचा तो अलौकिक सोहळा होता जिथे भक्ताचे अस्तित्व देवाच्या अस्तित्वात विलीन झाले होते. मुनींच्या हाताचा तो मायेचा स्पर्श नामधारकाच्या काळजाला भिडला होता. जणू काही ते त्याला सांगत होते की बाळा, आता घाबरू नकोस, मी आलो आहे. थोड्या वेळाने सिद्धमुनींनी अत्यंत प्रेमळ स्वरात पण गांभीर्याने विचारले, वत्सा उठ, तू कोण आहेस आणि या निर्जन संगमावर असा का व्याकुळ होऊन रडत आहेस? मुनींचा तो आवाज एखाद्या पहाडी प्रतिध्वनीसारखा खंबीर होता, तरीही त्यात ओतप्रोत माया भरलेली होती. नामधारक कसाबसा सावरला. त्याने आपले डोके वर उचलले आणि मुनींच्या त्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहिले. मुनींचे डोळे म्हणजे जणू करुणेचे 2 महासागर होते. नामधारकाला बोलण्याचा प्रयत्न करताना शब्दांची जुळवाजुळव करणे कठीण जात होते. त्याचा आवाज गदगदलेला होता. महाराज, मी एक अभागी जीव आहे, तो अडखळत म्हणाला. मी नामधारक. माझ्या पूर्वजांनी, सायनदेवांनी ज्या श्रीगुरूंची आयुष्यभर सेवा केली, त्या श्रीगुरूंच्या दर्शनासाठी मी वेडा होऊन इथे आलो आहे. लोक मला वेडा म्हणतात. संसाराने मला नाकारले आहे, पण माझ्या मनात केवळ एकच ध्यास आहे, श्री नृसिंह सरस्वतींचे दर्शन. महाराज, स्वप्नात तुम्हीच मला दिसला होतात. तुम्हीच मला इथे बोलावले आहे ना? सिद्धमुनींनी मंदस्मिता हास्य केले. त्यांच्या चेहऱ्यावरील ते तेज नामधारकाच्या मनातील उरलासुरला अंधारही दूर करत होते. मुनींनी त्याला हाताला धरून उभं उचलले. नामधारक उभा राहिला, पण त्याचे पाय अजूनही लटपटत होते. मुनींनी त्याला जवळ घेतले आणि आपल्या हाताने त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले. वत्सा, तू स्वतःला अभागी का म्हणतोस? जो भक्त श्रीगुरूंच्या नामाचा ध्यास घेतो तो या विश्वातील सर्वात मोठा भाग्यवान असतो. तू सायनदेवांचा वंशज आहेस, ज्यांच्या घरावर श्रीगुरूंची अखंड कृपा राहिली आहे. तुझे हे अश्रू व्यर्थ नाहीत. हेच अश्रू तुला साक्षात श्रीगुरूंच्या चरित्रापर्यंत घेऊन आले आहेत. मुनींचे हे शब्द ऐकताच नामधारकाला वाटले की त्याला नवजीवन मिळाले आहे. त्याने पुन्हा एकदा मुनींच्या चरणांकडे पाहिले आणि विचारले, महाराज, तुम्ही कोण आहात? तुमचे हे रूप, तुमचे हे तेज, मला असे वाटते की साक्षात श्रीगुरूच माझ्यासमोर उभे आहेत. कृपया मला तुमचे नाव सांगा आणि मला या संसाराच्या दुःखातून बाहेर काढा. सिद्धमुनींनी संगमाच्या पात्राकडे पाहत उत्तर दिले, मी सिद्ध आहे.
मी श्री नृसिंह सरस्वतींचा एक सामान्य सेवक आहे. मी या गाणगापूर क्षेत्रात राहून त्यांच्या लीलांचे चिंतन करत असतो. तू जो शोध घेत आहेस तो रस्ता आता इथूनच सुरू होतो. तू व्याकुळ झाला आहेस, तुझे मन शंकांनी ग्रासलेले आहे, हे मला ठाऊक आहे. पण आता घाबरण्याचे कारण नाही. ज्या अर्थी तू या पवित्र संगमावर पोहोचला आहेस त्या अर्थी तुझी गुरुभक्ती सफळ झाली आहे असे समज. नामधारकाच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच विश्वास झळकू लागला होता. त्याला कळाले होते की समोर उभे असलेले व्यक्तिमत्व हे साधे साधू नसून ते साक्षात ज्ञानाचे भांडार आहेत. त्याला आता श्रीगुरूंच्या लीला ऐकण्याची तीव्र इच्छा झाली होती. त्याने मुनींना हात जोडून विनंती केली, महाराज, जर मी तुमच्या कृपेला पात्र असेन तर मला त्या श्रीगुरूंचे चरित्र सांगा. माझ्या पूर्वजांना त्यांनी कसे तारले, त्यांनी या कलियुगात अवतार का घेतला आणि माझ्यासारख्या पामराला त्यांचे दर्शन कसे होईल, मला सर्व काही ऐकायचे आहे. सिद्धमुनींनी त्याला एका शिळेवर बसण्यास सांगितले आणि स्वतःही त्याच्यासमोर बसले. रात्र आता जवळ येत होती, पण त्या परिसरात एक वेगळाच प्रकाश पसरला होता. मुनींनी बोलायला सुरुवात केली आणि नामधारक आपले कान देऊन हृदय उघडे ठेवून ऐकू लागला. पण नामधारकाची ही कैफियत ऐकल्यावर मुनी त्याला कोणते आश्वासन देणार होते? सायनदेवांच्या त्या महान इतिहासातील कोणते रहस्य उलगडणार होते? नामधारकाला आता एका अशा कथेची प्रतीक्षा होती जी त्याचे संपूर्ण अस्तित्वच पालटून टाकणार होती. मुनींनी आता आपल्या वाणीतून श्रीगुरूंच्या अवताराचे अमृत पाजण्यास सुरुवात केली होती. सिद्धमुनींच्या शांत आणि गंभीर चेहऱ्याकडे पाहत असताना नामधारकाला असे वाटले की त्याचे अर्धे दुःख तर केवळ त्यांच्या दर्शनानेच हरले आहे. पण त्याच्या मनात साचलेला प्रश्नांचा डोंगर अजूनही अफाट होता. त्याने आपले हात जोडले आणि अत्यंत नम्रतेने आपली व्यथा मांडायला सुरुवात केली. हे सिद्ध महामुनी, मी एक सामान्य संसारी जीव आहे, पण माझ्या नशिबाने मला एका अशा कुळात जन्म दिला जिथे पिढ्यानपिढ्या केवळ दत्तनामाचा गजर झाला आहे. माझे पूर्वज सायनदेव, ज्यांच्यावर साक्षात श्री नृसिंह सरस्वतींची अफाट कृपा होती. महाराज, मी लहानपणापासून ऐकत आलो आहे की श्रीगुरूंनी सायनदेवांना वचन दिले होते की त्यांच्या वंशावर त्यांची कृपादृष्टी सदैव राहील. पण मग माझ्याच नशिबी ही वणवण का? मला या संसाराचा वीट आला आहे. जिथे पाहावे तिथे केवळ स्वार्थ, कपट आणि अधर्माचा सुळसुळाट दिसतो. लोक म्हणतात की वेडा झाला आहेस का? कशाला त्या संन्यासाच्या मागे धावतोस? पण त्यांना काय ठाऊक की या मनाला लागलेली तहान केवळ श्रीगुरूंच्या चरणांमध्ये शमणार. नामधारकाचा आवाज थरथरत होता. त्याने पुढे सांगितले की त्याने कशा प्रकारे आपल्या घराचा त्याग केला, आपल्या मुलाबाळांना काळजावर दगड ठेवून मागे सोडला आणि केवळ एका ध्यासापायी तो गाणगापूरच्या दिशेने निघाला. महाराज, वाटेत मला वाटले की मी मरेन. भूक, तहान आणि थकव्यामुळे माझे शरीर कोलमडले होते. पण तरीही मी आलो, कारण मला साक्षात त्या परब्रह्माचे चरित्र ऐकायचे आहे. मला सांगा महाराज, श्रीगुरूंनी या कलियुगात अवतार का घेतला? त्यांनी भक्तांसाठी कोणत्या लीला केल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्यासारख्या पामराला ते कधी दर्शन देतील? मी अयोग्य आहे का? माझ्या भक्तीत काही उणीव आहे का? नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींच्या चेहऱ्यावर एक दैवी हास्य उमटले. त्यांनी नामधारकाचा हात आपल्या हातात घेतला. त्यांचा तो स्पर्श एखाद्या आश्वासनासारखा होता. वत्सा, नामधारका, मुनी अत्यंत वजनदार पण प्रेमळ आवाजात म्हणाले, तुझ्या मनात इतकी व्याकुळता आहे हेच तुझ्या शुद्ध भक्तीचं प्रमाण आहे. तू स्वतःला अयोग्य मानतोस हाच तुझा सर्वात मोठा गुण आहे. कारण जोपर्यंत मी पण जिवंत असते तोपर्यंत गुरु भेटत नाहीत. तू तुझ्या अहंकाराचा आणि संसाराचा जो त्याग केलास तोच तुझ्या उद्धाराचा मार्ग आहे. मुनींनी त्याला समजावले की सायनदेवांच्या पुण्याईमुळेच त्याला आज हे दर्शन लाभले आहे. हे बघ नामधारका, गुरु कधीही कोणाचा त्याग करत नाहीत. ते तर भक्ताच्या एका हाकेसाठी सदैव सज्ज असतात. तू विचारलंस ना की त्यांनी अवतार का घेतला, तर त्याचं उत्तर कलियुगाच्या या भयानक परिस्थितीत लपलेले आहे. जेव्हा मानवाची बुद्धी भ्रष्ट होते, जेव्हा धर्म केवळ नावापुरता उरतो, तेव्हा साक्षात दत्तात्रेयांना नृसिंह सरस्वती रूपात यावे लागते. ते आडे आहेत केवळ तुला आणि तुझ्यासारख्या कोट्यावधी व्याकुळ जीवांना आधार देण्यासाठी. तुझं दुःख आता संपले आहे असे समज, कारण तू आता सुरक्षित हातांमध्ये आहेस. सिद्धमुनींच्या त्या शब्दांनी नामधारकाच्या अंतःकरणात एक विलक्षण शांती प्रस्थापित केली. त्याला असे वाटले की जणू अनेक वर्षांपासून चालणारा त्याचा तो रणरणत्या उन्हातील प्रवास आता संपला आहे आणि तो एका शीतल सावलीत विसावला आहे. त्याने दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यातील ते तडफडीचे अश्रू आता शांत झाले होते आणि त्या जागी श्रद्धेचा एक स्थिर प्रकाश चमकू लागला होता. त्याला जाणवले की ज्या श्रीगुरूंच्या दर्शनासाठी तो व्याकुळ झाला होता त्यांचे अस्तित्व केवळ देहापुरते मर्यादित नाही, तर ते या
सिद्धमुनींच्या वाणीतून, या संगमाच्या वाऱ्यातून आणि स्वतःच्या श्वासातून त्याला साथ घालत आहेत. त्याला आता खात्री पटली होती की त्याचे जीवन व्यर्थ जाणार नाही. मुनींचे ते आश्वासन त्याच्यासाठी केवळ शब्द नव्हते, तर तो साक्षात भगवंताने दिलेला कौल होता. तो क्षण इतका पवित्र होता की निसर्गानेही आपली हालचाल थांबवली होती. नामधारकाच्या मनात आता कोणताही प्रश्न उरला नव्हता. उरली होती ती केवळ ऐकण्याची ओढ. त्याला आता कळले होते की तो आता एकटा नाहीये. साक्षात श्रीगुरूंचा हात सिद्धमुनींच्या रूपात त्याच्या पाठीवर आहे. त्याच्या आत्म्याला जणू पंख फुटले होते. आता मी धन्य झालो, हा भाव त्याच्या रोमरोमात भिनला होता. मुनींनी नामधारकाच्या चेहऱ्यावरील तो बदल पाहिला आणि त्यांना समाधान वाटले. त्यांनी नामधारकाला जवळ घेतलेल्या एका कुशासनावर बसवले. नामधारका, मुनी पुन्हा सांगू लागले, आता तुझे चित्त एकाग्र कर. तुझे चरित्र ऐकण्याची विनंती केली आहेस. ते केवळ एक कथा नाही, ते एक महान शक्तिचक्र आहे. या चरित्राच्या प्रत्येक अध्यायात एक वेगळा मंत्र दडलेला आहे. जो भक्त हा ग्रंथ श्रद्धेने ऐकतो, त्याचे ऐहिक आणि पारलौकिक असे दोन्ही कल्याण होते. तू सायन देवांचा वंशज आहेस, त्यामुळे तुला हे चरित्र सांगणे हे माझे कर्तव्यच आहे. सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले की श्रीगुरूंच्या अवताराचे रहस्य उलगडण्यापूर्वी त्याला काही गोष्टी समजावून घ्याव्या लागतील. श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार कसा झाला आणि तिथून नृसिंह सरस्वतींचा हा प्रवास कसा सुरू झाला हे समजणे आवश्यक आहे. मुनींच्या वाणीत आता एक वेगळाच जोश होता. ते सांगत होते की हा अवतार केवळ मानवी रूपातील एक संत नसून तो साक्षात सृष्टीचा नियंता आहे. नामधारक आता पूर्णपणे शांत झाला होता. त्याच्या मनातली सर्व वादळे शमली होती. त्याने ठरवले की आता सिद्धमुनी जे सांगतील ते तो आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात कायमचे साठवून ठेवेल. त्याने मुनींच्या चरणांना पुन्हा एकदा वंदन केले आणि म्हणाला, महाराज, मी सज्ज आहे. माझी सर्व इंद्रिय आता तुमच्या वाणीकडे लागली आहेत. कृपया मला ते अमृत पाजा, ज्याने माझे हे मरणोत्तर जीवन सार्थ होईल. सिद्धमुनींनी आता श्रीगुरूंच्या अवताराचे ते गूढ रहस्य उलगडण्यास सुरुवात केली होती. कथेचा खरा आणि दिव्य प्रवास आता इथूनच सुरू होणार होता. मुनींनी सुरुवातीला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या एकात्मिक शक्तीचं वर्णन करायला घेतले. कलियुगातील तारणहार कसा प्रगट झाला हे जाणून घेण्यासाठी नामधारक आता एका नवीन विश्वात प्रवेश करणार होता. पण श्रीगुरूंच्या अवताराचे ते पहिली गुपित काय होते? साक्षात दत्तात्रेयांनी नृसिंह सरस्वती रूपानेच का प्रगट व्हावे असे ठरवले आणि सिद्धमुनींनी श्रीगुरूंसोबत घालवलेले ते क्षण कसे होते? या दिव्य रहस्यांचा उलगडा आता पुढच्या भागात होणार होता. सिद्धमुनींनी आपल्या जटा सावरल्या आणि नामधारकाच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला सुरुवात केली. वत्सा, नामधारका, तू जो प्रश्न विचारला आहेस तो या ब्रह्मांडाचा सर्वात मोठा गुपित उलगडणारा प्रश्न आहे. श्रीगुरू कोण आहेत? ते या पृथ्वीवर काय येतात? हे समजण्यासाठी तुला आधी हे जाणून घ्यावे लागेल की दत्त हे केवळ एक नाम नाही, तर ती एक अशी शक्ती आहे जी सृष्टीच्या कणाकणात सामावलेली आहे. जेव्हा या कलियुगाचा अंधार मानवी बुद्धीला ग्रासून टाकतो, तेव्हा साक्षात परब्रह्म सगुण रूपात प्रगट होते. पण लक्षात ठेव, हा अवतार रक्तमांसाचा देह धारण करून आला असला तरी तो काळाच्या पलीकडचा असतो. मुनींचा आवाज आता अधिक गंभीर आणि तेजस्वी झाला होता. त्यांनी सांगितले की दत्तात्रेयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. पीठापूरच्या त्या पावन भूमीवर जेव्हा त्यांनी जन्म घेतला तेव्हा साक्षात निसर्गानेही त्यांचं स्वागत केले होते. श्रीपाद श्रीवल्लभ हे केवळ 24 वर्षे या पृथ्वीवर राहिले, पण त्यांनी भक्तीची जी मुहूर्त मेथ रोवली ती आजही कुरवपूरच्या संगमावर अनुभवता येते. पण नामधारका, मुनी पुढे सांगू लागले, श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा अंतर्धान पावले तेव्हा त्यांनी वचन दिले होते की मी पुन्हा येईन, आणि ते वचन पूर्ण करण्यासाठीच कारंजा नगरीत नृसिंह सरस्वती या नावाने साक्षात दत्तप्रभूंचा दुसरा अवतार झाला. हे अवतार का होतात? कारण कलियुगातील मानवाचे आयुष्य कमी आहे, त्याची शक्ती क्षीण आहे आणि त्याची संकटे अफाट आहेत. नृसिंह सरस्वतींनी संन्यास धर्म स्वीकारला आणि अवघ्या जगाला दाखवून दिले की त्याग आणि तपश्चर्या हीच मोक्षाची खरी गुरुकिल्ली आहे. त्यांनी औदुंबर, नरसोबाची वाडी आणि शेवटी या गाणगापूर क्षेत्रात राहून आपल्या लीलांनी भक्तांचा उद्धार केला. तू विचारलंस ना की सिद्धमुनींचे त्यांच्याशी काय नाते आहे? तर ऐक, मी त्यांचे केवळ शिष्य नाही, तर त्यांच्या पावलांच्या धुळीतील एक कण आहे. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांच्यासोबत वाडीच्या जंगलात आणि गाणगापूरच्या संगमावर मी काळ घालवला आहे. त्यांच्या एका नजरेत काय ताकद होती हे शब्दात सांगणे अशक्य आहे. मुनींच्या वाणीत आता एक वेगळाच वेग आला होता. ते सांगत होते की श्रीगुरु चरित्र हा केवळ एक ग्रंथ नाही, तर ते एक शब्दास्त्र आहे, कलियुगातील दोषांना जाळून टाकण्यासाठी. श्रीगुरूंनी स्वतः हा ग्रंथ सरस्वती गंगाधरांच्या माध्यमातून जगासमोर आणला आहे. या ग्रंथाचे महात्म्य असे आहे की जो भक्त याचे 7 दिवसांचे पारायण करतो त्याचे 7 जन्मांची पापे नष्ट होतात. यात केवळ कथा नाहीत, तर यात जीवनाचे शास्त्र आहे. आजारी माणसाला आरोग्य, निर्धनाला धन आणि निष्पुत्रिकाला पुत्र देण्याची ताकद या चरित्रात आहे. पण हे फळ तेव्हाच मिळते जेव्हा तू या ग्रंथाला गुरु मानतोस. याचे नियम आहेत, पण त्याचे फळ त्याहूनही गोड आहे.
श्रीगुरूंनी स्वतः सांगितले आहे की मी या ग्रंथरूपाने सदैव भक्तांच्या पाठीशी असेन, म्हणजे जेव्हा तू हा ग्रंथ वाचतोस तेव्हा प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती तुझ्या समोर बसलेले असतात. हे रहस्य केवळ काही भाग्यवान जीवांनाच ठाऊक आहे आणि आज तू त्यातील एक झाला आहेस. सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले की श्रीगुरूंच्या लीला या केवळ चमत्कारांसाठी नव्हत्या, तर त्या मानवी अहंकार तोडण्यासाठी होत्या. कलियुगात लोक विज्ञानाच्या नावाखाली धर्माची थट्टा करतील, पण जेव्हा विज्ञानाचे हात टिकतील तिथे श्रीगुरूंची कृपा सुरू होईल. तुला वाटतं ना की तुझे दुःख मोठे आहे, पण या चरित्रात अशा कथा आहेत जिथे मृत्यूच्या दाढेतून भक्तांना परत आणले गेले आहे. केवळ भक्तीच्या एका हाकेवर श्रीगुरू धावून आले आहेत. मग तो सायनदेव असो किंवा एखादा सामान्य रजक असो, श्रीगुरूंनी कोणातही भेदभाव केला नाही. त्यांनी केवळ भक्तीचे वजन पाहिले. मुनी सांगत होते आणि नामधारकाचा प्रत्येक रोम उभा राहत होता. त्याला आता जाणवू लागले होते की तो एका अशा शक्तीच्या संपर्कात आला आहे जिची व्याप्ती ती संपूर्ण विश्वावर आहे. सिद्धमुनींनी काही क्षणांसाठी आपले बोलणे थांबवले. त्यांनी नामधारकाच्या हातावर आपला हात ठेवला. मुनींच्या डोळ्यांतून आता आनंदाश्रू वंगू लागले होते. ते अत्यंत धीम्या आणि कंपित स्वरात म्हणाले, नामधारका, ज्याला जीवनात एकदा गुरु भेटले त्याला त्रिभुवनाचे ऐश्वर्य मिळाले असे समज. गुरु म्हणजे काय असतात हे तुला तेव्हाच कळेल जेव्हा तू सर्व काही सोडून त्यांच्या चरणी लीन होतोस. मला आजही आठवते जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना प्रत्यक्ष पाहिले होते. त्या क्षणी मला जाणवले की माझा इतक्या जन्मांचं भटकणं आता संपलं आहे. जेव्हा ते आपल्या हाताने भक्ताच्या डोक्यावर हात ठेवतात ना, तेव्हा स्वर्गातील सर्व सुखे फिकी वाटू लागतात. तो स्पर्शच सांगून जातो की मी तुझा आहे आणि तू माझा आहेस. ज्याला गुरु भेटले त्याला मरणाचं भय राहत नाही, कारण त्याला ठाऊक असतं की आपला हात साक्षात जगन्नाथाने धरला आहे. मुनींच्या या शब्दांनी नामधारकाच्या अंतकरणात एक विलक्षण कृतज्ञतेची लाट उसळली. त्याला असे वाटले की जणू या विश्वातील सर्व प्रश्नांचे उत्तर त्याला मिळाले आहे. त्याच्या डोळ्यांसमोरून त्याचा तो खडतर प्रवास, ते रक्ताळलेले पाय, ती भूक आणि तहान, सर्व काही एका धुक्यासारखे पुसले गेले. त्याला जाणले की ज्या गुरूंच्या शोधात तो होता ते तर त्याच्या इतके जवळ आहेत की त्याच्या श्वासाची जाणीवही त्यांना आहे. हा प्राप्तीचा आनंद शब्दांत मांडता येणारा नव्हता. तो केवळ एक अनुभव होता, एक शुद्ध, सात्विक आणि दैवी अनुभव. नामधारकाला आता कशाचीही भीती उरली नव्हती. त्याला कळले होते की अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे केवळ गुरुचरित्र आणि गुरुभक्ती. त्या शांत निळ्या प्रकाशात नामधारकाचा आत्मा आता पूर्णपणे उजळून निघाला होता. त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ सापडला होता. मुनी पुन्हा एकदा कथेच्या वेगाकडे वळले. त्यांनी नामधारकाच्या चेहऱ्यावरील तो शांत भाव पाहिला आणि स्मितहास्य केले. आता नामधारका, तुझी पात्रता सिद्ध झाली आहे. तू केवळ कथा ऐकण्यासाठी आलेला प्रेक्षक नाहीस, तर तू या ज्ञानाचा वारसदार झाला आहेस. श्रीगुरूंच्या अवताराचे हे रहस्य तुला आता कळले आहे. पण या रहस्याची सुरुवात कुठून झाली, हे विश्व कसे निर्माण झाले आणि या सृष्टीच्या उत्पत्तीचा श्रीगुरूंच्या शक्तीशी काय संबंध आहे, हे जाणून घेतल्याशिवाय तुला या चरित्राचा गाभा कळणार नाही. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हाही त्याला अहंकाराने ग्रासले होते. त्या अहंकाराचे हरण कसे झाले हे तुला दुसऱ्या अध्यायात ऐकायला मिळेल. मुनींनी सांगितले की श्रीगुरु चरित्र हे केवळ नृसिंह सरस्वतींचे चरित्र नाही, तर ते दत्त या तत्वाचे पूर्ण दर्शन आहे. या ग्रंथातील प्रत्येक ओवी ही एक सिद्ध मंत्र आहे. तू जेव्हा हा ग्रंथ ऐकशील तेव्हा तुला केवळ कथा कळणार नाहीत, तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटाचे उत्तर तुला मिळत जाईल. कलियुगातील मानवासाठी हा ग्रंथ म्हणजे एक संरक्षक कवच आहे. ज्याच्या घरात हा ग्रंथ आहे तिथे दारिद्र्यता, पीडा आणि अकाल मृत्यू कधीच येत नाही. पण यासाठी तुला संयम आणि श्रद्धा ठेवावी लागेल. सिद्धमुनींनी आता नामधारकाच्या मनाची तयारी पूर्ण केली होती. रात्र आता अधिक गडद झाली होती, पण संगमाच्या परिसरात एक विलक्षण चैतन्य सळसळत होते. मुनींनी आपले डोळे मिटले आणि काही क्षण ध्यानस्थ झाले. नामधारकही त्यांच्यासमोर एकाग्र होऊन बसला. त्याला आता ओढ लागली होती ती सृष्टीच्या उत्पत्तीची आणि ब्रह्मदेवाच्या त्या कथेकडे जाण्याची. त्याला कळले होते की हा तर केवळ आरंभ आहे. श्रीगुरु चरित्राचा खरा लाभा तर आता इथूनच सुरू होणार होता. सिद्धमुनींनी आता आपल्या वाणीतून सृष्टीच्या उत्पत्तीचे ते महान रहस्य उलगडण्यासाठी श्वास घेतला. नामधारकाच्या आयुष्याचा हा सर्वात मोठा प्रवास आता एका नवीन अध्यायाकडे वळणार होता. सिद्धमुनींची वाणी आता एका दिव्य समारोपाकडे वळली होती. भीमा अमरजा संगमाचा तो परिसर आता केवळ एक भौगोलिक स्थान राहिला नव्हतं, तर ते ज्ञान आणि भक्तीच्या मिलनाचे केंद्र बनले होते. मुनींनी नामधारकाकडे पाहिले, ज्याचा चेहरा आता एखाद्या शांत तलावासारखा प्रसन्न दिसत होता. नामधारका, मुनींचा आवाज त्या रात्रीच्या शांततेत अधिकच स्पष्ट ऐकू येत होता. नामधारका, हा जो पहिला अध्याय तू आता माझ्या मुखातून ऐकलास तो श्रीगुरु चरित्राचा केवळ प्रारंभ नाही, तर या महान ग्रंथाचा पाया आहे. याला मंगलाचरण म्हणतात.
जसे कोणत्याही शुभकार्यापूर्वी आपण गणपतीचं पूजन करतो, तसे या अध्यायाने तुझ्या जीवनातील अमंगलाचा नाश केला आहे. जो भक्त या पहिल्या अध्यायाचे एकाग्रतेने श्रवण करतो किंवा पठण करतो, त्याला सिद्ध मुनींच्या आशीर्वादाचा आणि श्रीगुरूंच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा लाभ होतो. तुझे मन आता शुद्ध झाले आहे, तुझी बुद्धी आता स्थिर झाली आहे. आता तू त्या दिव्य कथा ऐकण्यासाठी खऱ्या अर्थाने सज्ज झाला आहेस, ज्या कलियुगातील मानवासाठी मोक्षाचा मार्ग मोकळा करतात. नामधारक आता पूर्णपणे शांत झाला होता. त्याच्या मनात आता कोणताही संशय नव्हता, कोणतीही भीती नव्हती. त्याने आपले आसन सावरले आणि सिद्ध मुनींच्या चरणांकडे पाहत आपले दोन्ही हात जोडले. मुनींनी पहिल्या अध्यायातील ओव्यांचा सारांश सांगताना स्पष्ट केले की मानवी जीवनात गुरुचे महत्त्व काय आहे. गुरुविण न मिळे ज्ञान, गुरुविण न सुटे बंधन. या उक्तीप्रमाणे नामधारकाचा हा प्रवास आता केवळ एका भक्ताचा राहिला नव्हता, तर तो एका साधकाचा झाला होता. पहिल्या अध्यायाची फलश्रुती सांगताना मुनींनी सांगितले की जो हा अध्याय भक्तिभावाने वाचतो, त्याच्या घरातील वास्तुदोष, ग्रहपीडा आणि मानसिक क्लेश दूर होतात. इतकेच नाही तर त्याला श्रीगुरूंच्या चरित्राचा सखोल अभ्यास करण्याचा अधिकार प्राप्त होतो. नामधारकाने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला जाणवले की त्याच्या हृदयातील ओझे आता पूर्णपणे उतरले आहे. पहिल्या अध्यायाचा हा समारोप होता, पण ही एका मोठ्या प्रवासाची नांदी होती. सिद्ध मुनींनी आता नामधारकाला पुढील प्रवासाची कल्पना द्यायला सुरुवात केली. नामधारका, आता इथून पुढे तू अशा कथा ऐकशील ज्या तुझ्या कल्पनेपलीकडच्या आहेत. दुसऱ्या अध्यायात आपण पाहणार आहोत की या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. जेव्हा काहीच नव्हते, केवळ अंधार होता, तेव्हा साक्षात परब्रह्माने ही सृष्टी कशी निर्माण केली. आणि सृष्टीचा रचयिता असलेल्या ब्रह्मादेवाला जेव्हा आपल्या सत्तेचा गर्व झाला, तेव्हा साक्षात श्रीगुरूंनी म्हणजे दत्तप्रभूंनी त्याचा गर्व कसा हरण केला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेव शक्तींच्या एकात्मिक रूपाचे रहस्य दुसऱ्या अध्यायात दडलेले आहे. तू आता तुझे मन अधिक एकाग्र कर, कारण इथून पुढे प्रत्येक शब्द तुला एका नवीन सत्याकडे घेऊन जाईल. नामधारकाची जिज्ञासा आता शिगेला पोहोचली होती. त्याला आता केवळ ऐकायचे होते, समजून घ्यायचे होते आणि श्रीगुरूंच्या चरणी स्वतःला पूर्णपणे वाहून घ्यायचे होते. संगमाच्या त्या पवित्र भूमीवर रात्रीच्या त्या निवांत प्रहरी नामधारकाच्या मनात एक विलक्षण समाधानाची लहर उमटली. त्याला आता कशाचीही भीती वाटत नव्हती, ना मृत्यूची, ना संसाराची, ना भविष्याची. त्याला जाणवले की ज्या हातांनी साक्षात सृष्टीला आधार दिला आहे, त्याच हातांनी आज माझे हात धरले आहेत. तो अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास आता त्याच्या अनुभवात उतरला होता. त्याला स्वतःच्या अस्तित्वात एक प्रकारची हलकी जाणीव होऊ लागली. जणू काही त्याचे शरीर आता केवळ हाडामासाचे नसून ते एका दैवी प्रकाशाचे बनले आहे. सिद्ध मुनींच्या सानिध्यात त्याला जो थंडावा मिळत होता, तो एखाद्या आईच्या कुशीत मिळणाऱ्या सुरक्षिततेपेक्षाही मोठा होता. त्याच्या मनातील विचारांची चक्रे आता थांबली होती. त्याला जाणवले की भक्ती म्हणजे केवळ मागणे नाही, तर भक्ती म्हणजे असणे. श्रीगुरूंच्या अस्तित्वात स्वतःचे अस्तित्व विलीन करणे म्हणजेच खरी भक्ती. नामधारकाच्या डोळ्यात आता आनंदाश्रू नव्हते, तर एक स्थिर आणि तेजस्वी चमक होती. तो प्राप्तीचा आनंद आता त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनला होता. त्याला खात्री पटली होती की आता मार्ग कितीही खडतर असला तरी त्याचे गुरुदेव, त्याचे सिद्ध मुनी त्याला कधीही एकटे सोडणार नाहीत. या शांततेत एक असे सामर्थ्य होते ज्याने नामधारकाच्या संपूर्ण आयुष्यातील संघर्षाला एक अर्थ दिला होता. तो आता केवळ एक व्यक्ती राहिला नव्हता, तर तो साक्षात गुरुतत्वाचा एक अंश झाला होता. ही ती अखंड शांती होती जिच्या शोधात ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात. कथेचा हा प्रवाह आता पुन्हा एकदा उत्साहाच्या लाटेवर स्वार झाला. सिद्ध मुनींनी आपले डोळे उघडले आणि नामधारकाकडे पाहून स्मितहास्य केले. वत्सा, आता रात्र संपत आली आहे आणि नवचैतन्याचा उदय होत आहे. पहिल्या अध्यायाचे हे अमृत प्राशन केल्यानंतर आता तुझी बुद्धी अधिक प्रगल्भ झाली आहे. दुसऱ्या अध्यायातील सृष्टीची कथा ऐकण्यासाठी तू पूर्णपणे पात्र झाला आहेस. लक्षात ठेव, श्रीगुरुचरित्र हा केवळ वाचायचा ग्रंथ नाही, तर तो जगायचा मार्ग आहे. तू ज्या धैर्याने इथपर्यंत आलास, तेच धैर्य तुला शेवटपर्यंत घेऊन जाईल. श्रीगुरूंचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. नामधारकाने पुन्हा एकदा मुनींच्या चरणांवर मस्तक टेकवले. त्याला आता ओढ लागली होती ती उद्याच्या सूर्याची आणि त्यासोबत येणाऱ्या नवीन ज्ञानाची. पहिल्या अध्यायातील ओव्यांचा प्रभाव नामधारकाच्या मनावर इतका खोलवर झाला होता की त्याला आता संपूर्ण ब्रह्मांड श्री गुरुमय दिसू लागले होते. झाडांची पाने, नदीचा प्रवाह आणि आकाशातील तारे या सर्वांमध्ये त्याला केवळ श्री गुरूंचेच रूप दिसत होते. सिद्ध मुनींनी आता कथेची पुढील रूपरेषा मांडली. त्यांनी सांगितले की कशा प्रकारे युगायुगांमध्ये श्रीगुरूंनी भक्तांच्या रक्षणासाठी निरनिराळी रूपं घेतली आणि कलियुगातील मानवाचा उद्धार करण्यासाठी नृसिंह सरस्वती अवतार कसा सर्वश्रेष्ठ ठरला. नामधारकाची श्रद्धा आता मेरू पर्वतासारखी अढळ झाली होती.
पहिल्या अध्यायाचा हा दैवी प्रवास इथे संपला असला तरी ही तर केवळ एका अथांग महासागराच्या किनाऱ्यावरील पहिली पायरी होती. सिद्धमुनींनी नामधारकाला आशीर्वाद दिला आणि त्याला विश्रांती घेण्यास सांगितले. पण नामधारकाच्या डोळ्यातून झोप उडाली होती. त्याला केवळ श्री गुरूंच्या लीलांचे चिंतन करायचे होते. पहिल्या अध्यायातील ती मंगलाचरणाची शक्ती त्याच्या अंतर्मनात सतत घुमत होती. या अध्यायाचा बोध हाच होता की जेव्हा आपण पूर्ण शरणागतीने ईश्वराकडे जातो तेव्हा ईश्वर स्वतः आपली जबाबदारी स्वीकारतो. नामधारकाच्या आयुष्यात आता हाच मोठा बदल घडला होता. त्याने स्वतःची जबाबदारी श्री गुरूंच्या चरणी सोडून दिली होती. कथेचा हा भाग इथेच थांबला, पण श्रोत्यांच्या मनात आणि नामधारकाच्या हृदयात एका नवीन जिज्ञासेची ठिणगी पेटवून गेला. श्रीगुरुचरित्राचा हा दिव्य प्रवास आता खऱ्या अर्थाने वेग घेणार. तर मित्रांनो, श्रीगुरुचरित्र अध्याय 1 ची ही कथा आणि त्याचे हे सविस्तर निरूपण तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. ही कथा तयार करताना श्रीगुरूंच्या कृपेने प्रत्येक शब्दाला एक वेगळीच शक्ती लाभली आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या दिव्य प्रवासात आमचे सोबती व्हा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अशाच प्रकारच्या आध्यात्मिक कथा आणण्यासाठी बळ मिळते. लवकरच भेटूया पुढच्या भागात, जिथे आपण अध्याय 2 सृष्टीची उत्पत्ती आणि ब्रह्मदेवाचा गर्वहरण ही रोमांचक कथा पाहणार आहोत. तोपर्यंत श्री गुरूंच्या स्मरणात रहा. धन्यवाद.